मी बाबाराव मुसळे वाशिमच्या एका संस्थेची तोंड ओळख करून देतो आहे। हा वाशिमवरून पुसदकडे अमरावतीकडे जाणारा हा जो रोड आहे, त्या रोडवर हा नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल आहे, रेल्वेचा उड्डाणपूल आहे। या रेल्वेच्या उड्डाणपुलामुळे दोन्ही बाजूला जी प्रतिष्ठानं आहेत, काही आस्थापना आहेत, त्यातली काही पार झाकोळल्या गेली, मात्र काही तितक्याच जोमाने सुरू आहेत। आपल्याला मी एका फार जुन्या संस्थेची ओळख करून देणार आहे। आपण पाहता या संस्थेचं हे गेट आहे आणि आत नाव आहे रेनॉल्ड्स मेमोरियल हॉस्पिटल, धर्मादाय रुग्णालय। हे फार जुनं रुग्णालय। आता आपण रस्त्याने चालू, मी त्याची माहिती सांगतो नंतर। आतल्या परिसरात मी अनेक वेळा गेलेलो आहे। हा एक धर्मार्थ चालविला जाणारा असा दवाखाना आहे, ज्याचं नाव आपण पाहिलं रेनॉल्ड्स मेमोरियल हॉस्पिटल। ही पंजीकृत सोसायटी आहे आणि सोसायटी पंजीकरण अधिनियम 1860 अंतर्गत ती पंजीकृत आहे। 1936 मध्ये डॉक्टर ओरपास स्पीचर यांनी याची स्थापना केलेली आहे। आता हे स्पीचर जे आडनाव आहे, हे बहुतेक स्पायकर असावं, कारण आमच्या वाशिम परिसरात स्पायकर हे नाव अनेक म्हातारी माणसं सांगत असतात आणि हे बहुतेक स्पायकर हेच असावं, त्याचं इंग्रजीत स्पीचर झालेलं आहे। सध्या CMC वेल्लोर, EHS आणि चर्च ऑफ नॅझरीन यांच्या संयुक्त विद्यमाने या हॉस्पिटलची व्यवस्था पाहिली जात असते। ग्रामीण भागामध्ये विशेषतः स्त्रियांच्या बाळंतपणाच्या संदर्भात या संस्थेने गेली अनेक वर्षे फार मोलाची सेवा दिलेली आहे। मी तर म्हणतो, माझ्या पिढीचे किंवा माझ्या आधीच्या माझ्या बाबाच्या पिढीचे सुद्धा अनेक लोक